एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की जीजीने बनवलेले पोहे रुजुताला खूप आवडतात आणि ती म्हणते की मी सासरी गेल्यावर तुझ्या हातची चव खूप मिस करते, कारण तेथे गेल्यावर एकतर मला माझ्या हातचं खावं लागतं किंवा सासूच्या हातचं, आणि सासूच्या हातची चव म्हणजे धन्यच. हे ऐकून जीजीला खूप राग येतो आणि जीजी म्हणते की सासूला अशी नावं नाही ठेवायची, सासू ही दुसरी आईच असते. असं म्हणून जीजी तिथून निघून जाते. तर मंजिरी रुजुताला म्हणते सासूला नावं ठेवली पण नवऱ्याला नाही ठेवली, आणि ती हसू लागते. त्यामुळे रुजुता खूप लाजते. इकडे घरामध्ये शशिकलाला खूप राग आलेला असतो. ती म्हणते वा रे वा, हिला जन्म मी दिला आणि ती इतक्या पायऱ्या चढून त्या मंजिरी आणि जीजीला भेटायला गेली, चांगलेच पांग फेडते माझे. शशिकलाला खूप राग आलेला असतो. इकडे राया हा त्याच्या अड्ड्यावर असतो आणि आपल्या माणसांना कसं बिझनेसमॅनच्या बायकोला किडनॅप करायचं याबद्दलचा प्लॅन सांगत असतो. तो म्हणतो की उद्या सगळे आपण वेषांतर करायचं, मार्केटमध्ये थांबायचं, तेथे फिल्डिंग लावायची आणि बिझनेसची मनची बायको तेथे गाडी घेऊन आली की मग आपला पुढचा प्लॅन सुरू होणार. तो एक एक करून एक एक स्टेप सगळ्या माणसांना सांगत असतो. तर इकडे रुजुता ही मस्तपैकी पोहे खाते आणि म्हणते की मला घरात नुसती किटकिट असते, सासूची किटकिट, नवऱ्याची किटकिट आणि नंदेची किटकिट. मला नणंद असण्याऐवजी दीर असता तर बरा झाला असता. जीजी विचारते तुला काय फायदा झाला असता दीराचा? तर रुजुता म्हणते त्या दीराचं लग्न मी मंजिरीशी लावून दिलं असतं ना, मग मंजिरी ही माझी जाऊ झाली असती, आम्ही मस्त एन्जॉय केला असता. तर मंजिरी म्हणते बरं झालं तुला दीर नाहीये, कारण मला लग्नच करायचं नाहीये, मी जेथे आहे तेथे खूप सुखी आहे. इकडे राया हा आपल्या सगळ्या माणसांना सांगतो की आपण वेषांतर करून मार्केटमध्ये राहायचं. हा डिफिकल्ट एका म्हाताऱ्याच्या वेशामध्ये असेल. ज्यावेळेस त्या बिझनेसमनची बायको तेथे स्वतःची गाडी घेऊन येईल तेव्हा डिफिकल्ट तिच्या गाडीसमोर येईल. त्याच्या खिशामध्ये लाल रंगाचं पाणी असलेला फुगा असेल. तो फुगा फुटल्यामुळे सगळ्यांना असं वाटेल की डिफिकल्टला खूप लागलंय आणि रक्त वाहतंय. लगेच आपण सगळ्यांनी त्या बिझनेसमॅनच्या बायकोच्या गाडीत याला बसवायचं आणि तेथून निघायचं. त्यानंतर तिला पिस्तूल लावायचं, तिला येथे घेऊन यायचं आणि मग बिझनेसमॅनला फोन करायचा. त्याला सांगायचं की अण्णांविरुद्धची कंप्लेंट मागे घे आणि मग जमिनीच्या कागदपत्रांवर सुद्धा त्याच्याकडून सही घ्यायची. हा सगळा प्लॅन रायाने बनवलेला असतो. इकडे रुजुता ही जीजी आणि मंजिरीला म्हणते उद्या माझ्या डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे. आईने तर तुम्हाला सांगितलंच असेल, मी सुद्धा तुम्हाला सांगते उद्या मंजिरी दिवसभर मला हवी आहे. असं म्हणून ती तेथून निघून जाते. तेव्हा मंजिरी म्हणते काकूने तर आपल्याला आमंत्रण दिलं नाहीये, ती कदाचित विसरली असेल. तर जीजी म्हणते तुझी काकू इतकी साधी भुळी आहे का, ती विसरणाऱ्यातली नाही, त्यामुळे काहीही जायची गरज नाहीये तेथे. न बोलावलं जाणं हे मला काही पटत नाही. रुजुता ही खाली येते. तिला पाहून शशिकलाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तुला लहानचं मोठं मी केलं, जन्म मी दिला आणि घरी आल्यावर तुला सगळ्यात आधी त्या मंजिरीला आणि जीजीला भेटायला जायचंय, चांगलेच पांग फेडतेस माझे. हे ऐकून रुजुताला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते जीजीला आणि मंजिरीला नावं ठेवायची नाही, नाहीतर मी आत्ताच्या आता सासरी परत जाते. हे ऐकून शशिकला खूप चिडते आणि म्हणते वा रे वा, जा सासरी, तुझ्यासाठी वेगळी सगळी तयारी केली, तुझ्या 7व्या महिन्याचा कार्यक्रम करते आणि तू परत सासरी चालली आहेस का? इशिका रुजुताला समजावून सांगते की आईने सकाळपासून खूप तयारी केली आहे तुझ्यासाठी. तेव्हा इशिका शशिकला जवळ येते आणि म्हणते मला दिसतंय खूप छान तयारी केली आहे तू. हे ऐकून शशिकलाला खूप आनंद होतो, ती खुश होते. इकडे मंजिरी आणि जीजी हे रुजुताच्या कार्यक्रमाला जायची तयारी करत असतात. तेव्हा जीजी म्हणते ठीक आहे तू जा, तुझी बहीण आहे ना, मी तुला नाही अडवणार, परंतु आपल्याला तिच्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल. असा विचार करून मंजिरी ही रुजुतासाठी एक साडी घ्यायची ठरवते. इकडे राया हा डिफिकल्टला म्हणतो मला त्या बिझनेसमनचा नंबर दे. डिफिकल्ट त्याला त्या बिझनेसमनचा नंबर देतो. तर इकडे जीजी ही मंजिरीला सांगते की तो प्लंबर काही येत नाहीये, त्याला तू चांगलंच बोल, खडसाव, तेव्हा तो काम करायला येईल, नाहीतर पाणी किती गळतंय नळातून. तेवढ्यात राया हा स्वतःहून मंजिरीला फोन लावतो. मंजिरीला वाटतं की हा प्लंबरचाच नंबर आहे आणि ती प्लंबर म्हणून रायावरच ओरडते की जर तू आज कामाला नाही आला, ते नळाचं काम नीट नाही करून दिलं तर मी तुला इथे उचलून घेऊन येईन. असं म्हणून ती फोन कट करते. ही कोण पोरगी आहे जी आपल्यावर चिडली हे रायाला समजतच नाही. तो डिफिकल्टला विचारतो कोणाचा नंबर दिला होता मला? डिफिकल्ट सांगतो मंजिरीचा. राया चिडून म्हणतो तुला त्या बिझनेसमनचा नंबर द्यायला सांगितला होता.
एकदा काय बिझनेसमॅनचं काम झालं मग त्या पोरीचा सुद्धा बंदोबस्त करतो. तिचं बिल हे दिवसेंदिवस वाढत चाललंय असं म्हणून राया खूप चिडतो. तर इकडे मंजिरी सुद्धा विचार करते की त्याला चांगलंच खडसावलंय, आता तो काम करणारच. मंजिरी ही रुजुतासाठी साडी घ्यायला बाहेर निघते. तर इकडे राया, डिफिकल्ट आणि त्यांची सगळी माणसं वेषांतर करून तयार झालेली असतात. कुणी कुठे उभे राहायचं, काय करायचं याबद्दल ते चर्चा करतात. राया म्हणतो, आज मला कोणतीही चूक झालेली चालणार नाही. मी एका साडीच्या दुकानात थांबणार आहे. तो साडीच्या दुकानात येतो आणि मालकाला घाबरून बाहेर उभं राहायला सांगतो आणि दुकानाचा ताबा घेतो. इकडे शशिकला ही कार्यक्रमाची सगळी तयारी पाहत असते आणि घरातील नोकरांवर ओरडत असते. तेवढ्यात जिजी तेथे येते. जिजीला पाहून शशिकलाला खूप राग येतो आणि ती नोकराला सांगते की आत्ताच्या आत्ता ही खुर्ची उचलायची आणि बाहेर फेकायची. जिजी म्हणते, ही माझ्या सासऱ्यांची शेवटची आठवण आहे, ते येथेच बसायचे, खुर्ची कुठेही जाणार नाही. तर शशिकला म्हणते, ते तर आता भिंतीवर लटकलेत ना, त्यांना खुर्चीची काहीही गरज नाहीये. जिजीला खूप राग येतो आणि ती म्हणते, खुर्ची कुठेही जाणार नाही. तर शशिकला म्हणते, खुर्ची माझ्या जागेत आहे, त्याचं भाडं लागेल 500 रुपये. जिजी लगेच शशिकला 500 रुपये देते आणि म्हणते, देणाऱ्याचे हात हे नेहमी वरती असतात आणि घेणाऱ्याचे खाली असतात. आज तुला 500 रुपयांसाठी माझ्याकडे हात पसरावे लागले याचा तू विचार कर. असं म्हणून जिजी तिथून निघून जाते. त्यामुळे शशिकलाला खूप राग येतो आणि ती नोकरावर ओरडते. इकडे मंजिरी ही साडीच्या दुकानामध्ये जाऊ लागते. मालक तिला थांबवायचा प्रयत्न करतो पण मंजिरीला काही समजत नाही आणि ती दुकानामध्ये येते. मंजिरीला पाहून रायाला मोठा धक्काच बसतो. ही मुलगी परत आपल्या कामात आडवी आली म्हणून तो खूप चिडतो. परंतु तो पापाजीचं नाटक करू लागतो आणि मंजिरीला विचारतो की तुम्हाला कोणती साडी घ्यायची आहे. परंतु मंजिरीला हळूहळू संशय येऊ लागतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रायाच्या प्लॅनप्रमाणे डिफिकल्ट हा बिझनेसमॅनच्या बायकोच्या गाडीशी ऍक्सिडेंट करणार, परंतु मंजिरी तेथे जाईल आणि भांडण करू लागेल. त्यामुळे रायाला आणखीनच राग येणार. तर दुसरीकडे मंजिरी जेव्हा साडी घेऊन घरी येईल तेव्हा काकू ही साडी फेकून देणार आणि जिजी हे पाहिल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत एड लागलं प्रेमाचं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एड लागलं